हॅलो ऑल ऑफ यू गाईज, वेलकम बॅक टू PW प्लॅटफॉर्म. मी दुर्गेश मकवान, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ऑल ऑफ यू गाईज वेलकम. सो MPSC वाला या यूट्यूब चॅनलवर पण तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो. आता आपण या ठिकाणी आजचा जो सेशन बघणार आहोत, सगळ्यांना माहीत आहे की आपली राज्यसेवा परीक्षा जी आहे ही आता पुढे गेलेली आहे आणि या पुढे गेलेल्या परीक्षेमुळे आपण आपल्या अभ्यासामध्ये पूर्ण आपला अभ्यासाचा जो वेग आहे हा स्लो करायचा नाही आहे. सो त्या अनुषंगाने तुमच्यासाठी आजच्या या सेशनच्या मार्फत मी भूगोल विषयाच्या संदर्भामध्ये तुम्हाला या पूर्ण येणाऱ्या एक्झामच्या अनुषंगाने कोणते असे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत की जे आपण आता पूर्व परीक्षेसाठी केलेच पाहिजेत आणि मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स असे कोणते आहेत त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात आजच्या या सेशनमध्ये इन्फॉर्मेशन सांगणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल, जसं मी तुम्हाला सांगितलं की यामध्ये जे आपण इम्पॉर्टंट पॉईंट्स बघतो, तर हे मी पूर्ण जे इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्हाला जे सांगणार आहेत, तर हे पूर्ण इम्पॉर्टंट पॉईंट्स मागच्या अनेक वर्षांच्या PYQ ॲनालिसिसद्वारा आपण काही जर पॉईंट्स काढलेत की मोस्ट प्रोबॅबल जे क्वेश्चन्स येत असतात हे कोणत्या टॉपिक्सशी संबंधित येत असतात, कोणत्या सब टॉपिक्सशी संबंधित येत असतात आणि हेच असे टॉपिक आहेत की जे आपल्याला परीक्षेला जाण्या अगोदर आवर्जून कंप्लीट करून जायचे आहेत. सो या रिलेटेड आपल्याला हा सेशन इथे व्यवस्थित बघायचा आहे. सो काळजीपूर्वकपणे या सर्व गोष्टी मी जे तुम्हाला इथे सांगणार आहे ते व्यवस्थितपणे समजून घ्यायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल, ॲज पर सिलेबस पॉईंट ऑफ व्ह्यूने आता हे जे पण काही घटक मी तुम्हाला सांगतोय, आपल्या सिलेबसमध्ये जे पॉईंट दिलेले आहे की आपल्याला राजकीय, आर्थिक, सामाजिक या स्वरूपाचा भूगोल अभ्यासणं जो गरजेचा आहे, प्राकृतिक स्वरूपाचाही, तर त्या अनुषंगाने हे सगळे टॉपिक्स मी काढलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला याचा फायदा जो आहे हा एक्झामसाठी होणार. फर्स्ट ऑफ ऑल, या ठिकाणी आपण बघू शकतो की सूर्यमाला हा जो एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, हा इम्पॉर्टंट टॉपिक तुम्हाला करायचा आहे, ज्याला ग्रहमाला म्हणत असतो. या इम्पॉर्टंट टॉपिकमध्ये ग्रह निर्मितीचे सिद्धांत, त्या संबंधित काही जे व्यक्ती आहेत त्या व्यक्तींचा इथे आढावा घेऊन ठेवा की कोणी काय थिअरीज मांडलेल्या आहेत, कोणत्या थिअरी कोणत्या व्यक्तीने, कोणत्या तज्ज्ञ व्यक्तीने मांडलेल्या आहेत त्याचा इथे संदर्भ बघून ठेवा. पृथ्वीच्या निर्मिती संबंधित काही संकल्पना आहेत की ज्यामध्ये तुम्हाला बिग बँग थिअरीचा पण एक अभ्यास करून ठेवा की कशा पद्धतीने यामध्ये आपल्याला पृथ्वी ग्रहांची निर्मिती झाली या संदर्भातल्या थिअरीज कोणी मांडलेल्या आहेत. सोबत सूर्यमालेच्या संबंधित जेव्हा तुम्ही संकल्पना बघणार ना, तर या पूर्ण संकल्पनांमध्ये ग्रहांचा अभ्यास, त्यांचे वैशिष्ट्य या रिलेटेड पण काही इन्फॉर्मेशन करून ठेवा. मग जसं ग्रहांचा अभ्यास करताना आपल्याला पृथ्वीशी संबंधित थोड्या जास्त गोष्टी बघाव्या लागतात. मग पृथ्वी हा एक टॉपिक आहे, पृथ्वीशी संबंधित त्याचे अनेक सारे सब टॉपिक्स पण येत असतात. मग यामध्ये आपण ग्रहांचा अभ्यास जेव्हा करणार तर पृथ्वीचाही अभ्यास तुम्हाला कोणत्या ॲस्पेक्टने करावा लागेल, जसं ग्रहांचा क्रम असेल, तापमान असेल, परिवलन, परिभ्रमण, त्यांचं वातावरण म्हणजे या ग्रहांच्या संबंधित वैशिष्ट्य काय आहेत, त्यांचं परिवलन, परिभ्रमण, वातावरण, या सगळ्या गोष्टी कशा आहेत, तिथे कशा प्रकारचे मिनरल कॉम्पोनंट वगैरे आढळतात, त्या रिलेटेड पण थोडं इन्फॉर्मेशन जे आहे ही तुम्हाला करून जाणं अपेक्षित आहे. पृथ्वी संबंधित संकल्पनांमध्ये मग ग्रहण ही संकल्पना आहे, म्हणजे यामध्ये चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, सोबतच आपल्याला तापमानाच्या संबंधित काही गोष्टी बघणं गरजेचं आहे की नेमकं आता बघा काय होतं की जेव्हा आपण पृथ्वीचा अभ्यास करतो तर यामध्ये ग्रहण वगैरे सगळं बघतोय, भरती ओहोटी बघत असतोय. मग या भरती ओहोटी वगैरे या सगळ्या संकल्पना बघता बघता आपल्याला अजून त्याच्याशी कनेक्टेड टॉपिक बघावे लागतील. मग जसं आता पृथ्वी बघणार तर पृथ्वीशी संबंधित आपण चंद्र, मग चंद्राच्या संदर्भात चंद्रकला काय काय आहेत, चंद्रग्रहण काय काय, चंद्राचा परिवलन परिभ्रमण कालावधी काय काय, या गोष्टी करून घेणार. पृथ्वीशी संबंधित अभ्यास करताना मग अक्षवृत्त, रेखावृत्त ह्या गोष्टी पण कराव्या लागतील, ज्याला अक्षवृत्त, अक्षांश, रेखावृत्त, रेखांश या रिलेटेड माहिती, त्याचा परिवलन परिभ्रमण कालावधी, त्याचा परिणाम, त्याची मोजणी, रेखावृत्ताच्या आधारे कालगणना कशी केली जात असते, वेळेचं मापन कसं केलं जात असतं, आंतरराष्ट्रीय वाररेषा ही संकल्पना काय आहे. आणि एक लक्षात घ्या, आता आयोगाचा प्रश्न विचारण्याचा क्रम जो आहे ना, हा आता या अँगलकडे पण गेलेला आहे की तुम्हाला वेळेची पण मोजणी विचारली जात असते, त्यानुसार हे टॉपिक करून ठेवा सर्व, ठीक आहे. मग त्यामध्ये तुम्हाला मुख्य अक्षवृत्त कोणत्या कोणत्या आहेत, अक्षवृत्तनुसार तापमानाचं वितरण कशा प्रकारे होत असतं, वायुदाब पट्टे कसे आहेत, एअर प्रेशर बेल्ट्स काय आहेत, ते कसे काम करतात, प्रत्येक बेल्टकडून वाऱ्यांची निर्मिती कशी होत असते ते तुम्हाला इथे बघावं लागणार आहे. मग तोच पॉईंट आपल्याला हवामानाशी संबंधित पुढे आपण जातो, मग आपल्याला वाऱ्या निर्मितीची रचना दिसते. मग वाऱ्यांचे प्रकार काय काय आहेत, वाऱ्यांच्या प्रकारांमध्ये आपण मोस्टली ग्रहीय वारे, ज्यामध्ये व्यापारी, प्रतिव्यापारी, पूर्वीय, पश्चिमी वारे, पूर्वीय वारे म्हटले तर तुम्हाला ईशान्य वारे, आग्नेय वारे, पश्चिमी वारे म्हटले तर नैऋत्य वारे, वायव्य वारे, हे सगळं तुम्हाला करावं लागेल. हे करून जा परीक्षेला जाण्या अगोदर. नियतकालिक वारे जर तुम्ही अभ्यासणार आहात तर नियतकालिक वाऱ्यांमध्ये तुम्हाला डोंगरी वारे, दरीय वारे, खारे वारे, मतलई वारे हे सगळं करून जा.
मोसमी वाऱ्यांमध्ये नैऋत्य मोसमी, ईशान्य मोसमी, आवर्तमध्ये आवर्त वारे, प्रत्यावर्त वारे, त्यांचे वैशिष्ट्य काय, त्यांची आकृती कशी असते. बरं, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित करून जाणार तर तुम्ही चांगल्यापैकी स्कोअर करू शकणार. त्याचसोबत मग तुम्हाला उष्ण आणि शीत वारे पण इथे बघावे लागतील, ज्यामध्ये त्यांचं प्रादेशिक वैशिष्ट्य काय आहे. हवामानाचाच मुद्दा निघालाय तर मग हवामानाशी संबंधित काय काय टॉपिक करावे लागतात. सो परिवलनाचा, परिभ्रमणाचा हवामानाच्या निर्मितीवर कसा परिणाम होत असतो, बरोबर की नाही. हवामानामध्ये काय काय बदल त्यावेळेस घडून येत असतो. उत्तरायण असेल, दक्षिणायन संकल्पना असतील. हवामान निर्मितीसाठी तुम्हाला तापमान, वायुदाब संकल्पना आहे. त्यासाठीचे कारणीभूत घटकांमध्ये तुम्हाला ग्रहीय वारे, एल निनो, ला निना, जेट स्ट्रीम. सो या जेट स्ट्रीमच्या रिलेटेड पण तुम्हाला काही संकल्पना समजून घेणं गरजेचं राहील, कारण त्यावर आधारित तुमचे विधानात्मक प्रश्न, काही फॅक्च्युअल प्रश्न, अनेक वेगवेगळ्या ॲस्पेक्टने प्रश्न येत असतात. त्यामुळे हे जे घटक आहेत हे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करून जा. वाटल्यास तर तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तुम्ही काढू शकतात याचा. ठीक आहे, बरं. सो आता पुढचा पॉईंट पण आपण लक्षात घेऊ शकतो की ऋतू निर्मिती, क्लायमेट फॉर्मेशन, सीझन्स फॉर्मेशन. मग यामध्ये तुमचा उन्हाळा कसा निर्माण होतो, पावसाळ्याची निर्मिती कशी आहे, हिवाळ्याची निर्मिती काय आहे, या संबंधित मग तुम्हाला उत्तरायण, दक्षिणायन संकल्पना काय असतात. उत्तरायण, दक्षिणायन बघणार तर त्यावेळेस तुम्हाला अयन दिन, संपात दिन या 2 संकल्पना बघून ठेवा. त्याचा अर्थ व्यवस्थित लक्षात घ्या. मॅप रिडिंगच्या बेसिसवर तुम्हाला मॅपचे पण प्रश्न, म्हणजे मॅप या आधारे अभ्यासा जगाचा, भारताचा, महाराष्ट्राचा, की त्या संबंधित तुमचे राजकीय आणि प्राकृतिक आधारावरचे प्रश्न तुम्ही एकदम बेस्ट पद्धतीने सोडवणार, या अनुषंगाने तो मॅप अभ्यासा. त्यातले रंग काय दर्शवतात ते एकदा करून घ्या. मॅप रिडिंगच्या बेसिसवर भूखंड वहन सिद्धांत काय असतो, सागरतळ प्रसरण सिद्धांत कसं काम करत असतो, अभिसरण प्रवाह कसा काम करत असतो, बरोबर की नाही. म्हणजे भूखंड वहनाशी संबंधित रिलेट करणारे हे थिअरीज आहेत. मग या थिअरीज काय आहेत, थिअरीज मांडलेल्या कुणी आहेत, थिअरीचं एक्सप्लेनेशन काय, त्या थिअरीजमध्ये घडलेलं काय, त्याचे फीचर्स काय. सो ह्या व्यवस्थित गोष्टी ज्या आहेत या समजून घ्या. कळतंय. मग या संबंधित जसं प्राकृतिक भारताकडे तुम्ही येणार, मग प्राकृतिक भारताचा टॉपिकमध्ये काय बघणार की भारताच्या प्राकृतिक आणि महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचा भाग तुम्हाला बघावा लागेल. मग हिमालय असेल, मैदान असेल, पठार असेल, किनारी भाग असेल, बेट समूह असतील, या संबंधित यांची निर्मिती कशी झाली, त्यांचे वैशिष्ट्य काय आहेत, त्याचा विस्तार कसा आहे, आणि ह्या मुख्य घटकांशी संबंधित त्याचे उपघटक, सब टॉपिक्स, हे जरा करून जाणार. समजतंय, व्यवस्थित करून जाणार. महाराष्ट्राचा पॉईंट ऑफ व्ह्यू प्राकृतिक जर बघितला तर महाराष्ट्राचा पॉईंट ऑफ व्ह्यू असा आहे की ज्यामध्ये कोकण, सह्याद्री आणि पठार 3 मुद्दे आहेत. बट या 3 मुद्द्यांना तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यासावं लागेल. मग त्याचे वैशिष्ट्य, रांगा, उपरांगा, विस्तार वगैरे या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. मग आता भारताशी संबंधित असेल किंवा पठाराशी संबंधित असेल, म्हणजे महाराष्ट्राशी संबंधित असेल, तर प्राकृतिकमध्येच तुमचा नदी प्रणालीचा पण एक पार्ट येतो. मग नदी प्रणालीमध्ये तुमचा नदी प्रणाली, नदी व्यवस्था ही संकल्पना काय आहे, यामध्ये हिमालयातल्या नद्या कशा असतात, पठारावरच्या नद्या कशा असतात, यामध्ये तुम्हाला नदी प्रणाली आणि नदी व्यवस्थेमध्ये व्यवस्था अभ्यासत असताना तुमचं अनुवर्ती नद्या काय असतात, अनानुवर्ती नद्या काय असतात, त्यांचे उपप्रकार कोणते, त्यांचे वैशिष्ट्य कोणते, ते कसे निर्माण होतात, बरोबर की नाही. आता ह्या गोष्टी ज्या आहेत ना, या भूगोलाच्या मी माझ्या सेशन्समध्ये सर्वच्या सर्व शिकवलेल्या असतात. आणि हे लक्षात घ्या, तुमच्यापैकी ज्यांनी माझे सेशन्स केले त्यांना या गोष्टी माहिती आहे की आपल्या क्लासेसमध्ये मात्र आपण हे सगळं बघितलेलं आहे. धबधब्यांचा पॉईंट बघून घेणार, मोठे धबधबे कोणते, धरण कोणते, भारतातले, महाराष्ट्रातले, जलसिंचन प्रकल्प कोणते, जलविद्युत प्रकल्प कोणते कोणते आहेत. यामध्ये अजून एक टॉपिक येतो बहुउद्देशीय प्रकल्प. तो बहुउद्देशीय प्रकल्प पण बघून घ्या, ज्याला मल्टीपर्पज प्रोजेक्ट म्हटलं जात असतं. मग यामध्ये प्रश्न कसे येतील, तर प्रश्नांमध्ये आपल्याला मोस्टली विधानं येतात, फॅक्च्युअल गोष्टी विचारल्या जातात, क्रम आधारित प्रश्न येत असतात, जोड्या किंवा विसंगतचे प्रश्न. सो याच्या व्यतिरिक्त तर कोणता प्रश्न प्रकार नाही तयार होत, बरोबर की नाही. किंवा डायग्राम बेस काही क्वेश्चन असतील. मग त्याचे प्रकार पण मी तुम्हाला दिलेले की म्हणजे जेव्हा तुम्ही टॉपिक अभ्यासणार तर टॉपिक अभ्यासत असताना तुम्हाला या गोष्टीचाही अंदाज राहील, तुम्ही या भानावर असणार की आपल्याला प्रश्न कसे विचारले जातात किंवा प्रश्नाचा कोणता ॲस्पेक्ट आपण विचारात ठेवायचा आहे आणि मग त्या टॉपिकला अभ्यासायचं आहे. यासोबत की ह्या विचाराने तुम्ही जागृत राहणार, यासाठी मी हा पॉईंट पण इथे दिलेला आहे आणि हे सगळे इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला देतोय, बरोबर की नाही. बरं, ज्यांना स्क्रीनशॉट काढायचा असेल ते काढून घेऊ शकतात. पुढचा पॉईंट मी तुम्हाला इथे सांगतोय तो म्हणजे पृथ्वीची अंतर्गत आणि बहिर्गत शक्ती. आतून काम करणारी फोर्स काय आहे, बाहेरून काम करणारा फोर्स काय आहे. मग यामध्ये जर बघितलं तर शीघ्रगती शक्ती, मंदगतीने कार्य करणारा शक्ती. मग शीघ्रगतीचा जर पॉईंट बघितला तर त्यात भूकंप, ज्वालामुखी हे 2 नवीन टॉपिक तुम्हाला अभ्यासावे लागतील. मंदगतीने कार्य करणारा शक्ती बघितला तर भूखंड निर्माणकारी आणि पर्वत निर्माणकारी हे 2 वेगळे टॉपिक आहेत.
भूखंड निर्माण करणारी शक्ती कशी काम करते, पर्वत निर्माण करणारी शक्ती कशी काम करते, हे 2 वेगवेगळे टॉपिक्स आहेत बरं का, हे लक्षात असू द्या. आता अंतर्गत शक्तीमध्ये तुम्हाला शीघ्रगतीमध्ये भूकंप, ज्वालामुखी, मग भूकंपाच्या रिलेटेड सगळं माहिती अभ्यासून घेणार. ज्वालामुखीच्या संदर्भात सगळी माहिती जी आहे ही व्यवस्थित अभ्यासून घेणार. अंतर्गत झाल्यानंतर मग बहिर्गत शक्ती. मग बहिर्गत शक्तीमध्ये अपक्षय प्रक्रिया काय असते, कायिक अपक्षय, रासायनिक, जैविक अपक्षय काय, क्षरण प्रक्रियेमध्ये नदीद्वारा, हिमनदीद्वारा, सागरी लाटांद्वारा, किंवा आपण म्हणू शकतोय की वारा या माध्यमातून कशा प्रकारे क्षरण कार्याचे, वहन कार्याचे, निक्षेपण कार्याचे भूरूप जे आहेत हे कसे तयार होत असतात. सो हा जो अभ्यास आहे ना, ह्या अभ्यासासाठी मी इमेजेसच्या बेसिसवर एक पूर्ण सेशन पण घेतलेला आहे. होप सो तुम्हाला यूट्यूबवर नक्कीच तो मिळून जाईल. जर नसेल बघितला तर तो एकदा शोधा आणि व्यवस्थित बघून घेणार. मग पृथ्वीचे अंतरंग पण अभ्यासावं लागतात आपल्याला. मग पृथ्वीच्या अंतरंगामध्ये पृथ्वीचं कवच, प्रावरण, गाभा कशा प्रकारे आहे, त्याचं वर्गीकरण कसं आहे, त्याचं वैशिष्ट्य कसं आहे, त्यातल्या विलगता काय आहेत, एकूण एक मुद्दा जो आहे ना हा मी इथे सॉर्ट आउट करून दिलेला आहे की जेणेकरून तुम्ही परीक्षेला जाण्या अगोदर हे पूर्ण पार्ट जे हे करून जाणं गरजेचं आहे. आता कवच जरी म्हटलं तर त्याचे 2 प्रकार होतात, एक खंडीय कवच आणि एक महासागरीय कवच. मग खंडांचा अभ्यास करावा लागतो, महासागरांच्या संदर्भात महासागरीय अभ्यास करावा लागतो. मग महासागरामध्ये कन्सेप्ट काय आहे, तापमान, क्षारता, घनता यावर परिणाम करणारे घटक काय आहेत, बरोबर की नाही. त्याच्या संबंधित काही स्टॅटिक इन्फॉर्मेशन पण असते. महासागराची तळरचना काय आहे, मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा पण. महासागराची तळरचना हे कशी काम करणार याच्याबद्दल काय आहे. हवामानाचा पॉईंट तर आपण बघायला सुरुवात केली होती, तर त्यामध्ये पण मी तुम्हाला बोललो की तापमानाचा, वायुदाबाचा, त्याचं वितरण कसं रचना आहे, त्या संबंधित काय कन्सेप्ट आहे, ढग, पर्जन्य, आर्द्रता, ढगांचे प्रकार, पर्जन्याचे प्रकार, आर्द्रता ही संकल्पना किती मोस्ट इम्पॉर्टंट आहे, सापेक्ष आर्द्रता, निरपेक्ष आर्द्रता. सो ह्या हवामानाशी संबंधित संकल्पना आहे की ज्या तुम्हाला अभ्यासावंच लागतील आणि हे तुम्हाला परीक्षेला जाण्या अगोदर करूनच जावं लागणार आहेत. असे हे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर भारताच्या संबंधित जर मी विचार केला तर भारताचा राजकीय ॲस्पेक्ट आपल्याला विचारात घ्यावा लागतो की भारताच्या राजकीय भूगोलामध्ये मग भारताचं स्थान विस्तार काय आहे, शेजारचे देश, भारतामध्ये जे राज्य निर्माण झाले ते राज्य निर्मितीची प्रोसेस, क्रमवारी, त्याचं कारणं काय काय आहेत, बरोबर की नाही. भारताच्या भूसीमा, देशांचा, शेजारच्या देशांचाही विचार करावा लागतो की ज्यामध्ये भूसीमा म्हणजे भारतातील असे कोणते कोणते राज्य जे की किती राज्यांना लागून आहे, मग त्याचा क्रम काय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील अभ्यासासाठी. एम आय राईट. सो ह्या गोष्टी सोडून चालणार नाही. मग तेच जसं भारताचा राजकीय भूगोल बघणार, महाराष्ट्राचाही राजकीय भूगोल बघून घ्या. मग शेजारचे राज्य कोणते आहेत, जिल्हा निर्मितीची प्रोसेस काय, महाराष्ट्रातले प्रशासकीय विभागानुसार त्याची जास्त डिटेल माहिती बघा. म्हणजे तुम्हाला त्या बेसिसवर मोस्ट ऑफ प्रश्न जे येतात तर ते हे थोडे फॅक्च्युअल येतात, स्टॅटिक बेसिसवर पण येत असतात. त्यामुळे त्या रिलेटेड थोडे इन्फॉर्मेशन सखोल पद्धतीने अभ्यासा, तर तुम्ही परीक्षेत चांगला स्कोअर करणार. रिलेटेड पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये तुमचं भूगर्भशास्त्र कालमापन, मग त्यामध्ये तुमचं इरा, पिरियड, इपोच हे कालमापन बघून घ्या की त्याच्यामध्ये कोणते क्लासिफिकेशन असते, कालक्रमानुसार कोणता कालखंड कसा क्रमवारीनुसार आहे, प्राचीन ते आधुनिकपर्यंत, तो एक लक्षात घ्या. यानुसार तुमचं खडक प्रणाली हा टॉपिक, मग खडक प्रणालीमध्ये खडकांचे प्रकार, खडक प्रणालींचे प्रकार आणि त्या खडकांच्या आढळणाऱ्या भारतातल्या, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या सिरीज कोणत्या आहेत. सो त्या सिरीज त्या तुम्हाला अभ्यासायच्या आहेत. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हे लक्षात घ्या. मग खडकांच्या प्रकारांमध्ये अग्निजन्य स्तरित, रूपांतरित हे खडक प्रकार झाले. त्याच्यानंतर मग वनसंपत्तीचा पॉईंट होतो. मग भारताशी संबंधित आणि महाराष्ट्राशी संबंधित वनसंपत्ती करावी लागेल, ज्यामध्ये वनांचे प्रकार, हवामानाचा परिणाम, प्रदेश, त्याच्याशी संबंधित इतर काही फॅक्च्युअल डेटा ॲज पर द रिपोर्टनुसार, फॉरेस्ट रिपोर्ट जो जारी केला जातो ना, ॲज पर दॅट रिपोर्ट तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायला लागेल. मग भारतातले राष्ट्रीय उद्यान, काही प्रमुख अभयारण्य, काही जीवावरण राखीव क्षेत्र, मग हे दोन्ही पॉईंट तुम्हाला भारताशी पण आणि महाराष्ट्राशी पण दोघांशी निगडीत करावं लागेल. सो ही दोघांशी संबंधित माहिती सांगतोय मी तुम्हाला, ठीक आहे. त्यानंतर जगाच्या भूगोलाचे रिलेटेड काही पॉईंट येत असतात. मग जगाचा भूगोल जर तुम्ही बघणार तर मग जगाचा प्राकृतिक भूगोल, मग महासागर खंड त्याच्यामध्ये येतील. मॅप रिडिंग थोडंसं करावं लागेल यामध्ये. मग जगाचे नैसर्गिक हवामान विभाग करून ठेवावे लागतील. जगाशी संबंधित काही फॅक्च्युअल डेटा आणि भारताची जगाच्या इतर देशांसोबत किंवा इतर खंडांसोबतचा तुलनात्मक आढावा, अक्षवृत्त विस्तार, रेखावृत्त विस्तार. मग यामध्ये कालगणनेचा टॉपिक जो मी पहिल्यांदा सांगितला ना, रेखावृत्ताच्या आधारे
तर तोच इथे पण रिलेट करता येतो तुम्हाला. मग यामध्ये मृदा पण एक टॉपिक येतो. मग मृदा टॉपिकमध्ये तुम्हाला भारत, महाराष्ट्र यामधले मृदा प्रकार, मृदा वैशिष्ट्ये, मृदा संवर्धन, मृदा संधारण या सगळ्या गोष्टी, मृदा धूप, सो हे रिलेटेड पॉईंट करावे लागतील. जेव्हा तुम्ही खंडनिहाय भारत बघणार किंवा खंडनिहाय सगळा भूगोल अभ्यासणार तर जगामधले प्रमुख नद्या कोणत्या, प्रमुख पर्वत कोणते, पठार कोणते, वाळवंट कोणते, समुद्र कोणते, कोणत्या सामुद्रधुनी आहेत, बरोबर की नाही, कोणत्या स्ट्रेट्स आहेत की ज्या वेगवेगळ्या देशांना वेगवेगळ्या आपण म्हणू शकतो की जलमार्गांनी जोडलेले असतात. सो अशी ही एक रचना. मानवी भूगोल करावा लागेल, स्थलांतरित शेती, प्रमुख जमाती वगैरे हे सगळे पॉईंट्स जे आहेत हे तुम्हाला इथे करावे लागतील ॲज पर जगाच्या भूगोलच्या रिप्रेझेंटेशनने. मग हवामान विभाग, हवामान विभागामध्ये भारताचे आणि ज्याला महाराष्ट्राचे हवामान विभाग, मग यामध्ये तुम्हाला कोपेन, त्रिवार्था आणि थॉर्नथवेटचं नाही जरी केलं तरी चालेल, बट कोपेन आणि त्रिवार्था जे आहेत ना हे दोन मात्र तुम्हाला करावेच लागणार आहेत. मग यांचं हवामान विभाग कसे आहेत, भारताचे हवामान विभाग कसे केले गेलेले आहेत, जगाचे हवामान विभाग कसे केले गेले आहेत, त्याची तुलना तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल. कृषी भूगोलाचाही एक भाग येतो. मग कृषी भूगोलामध्ये त्यात आपल्याला भारताचा, महाराष्ट्रातले प्रमुख पिकं कोणते, जमिनीचं उपयोजन कसं आहे, कृषी उत्पादकता म्हणजे प्रमुख पिकांचं उत्पादन कसं आहे, लागवड कशी आहे, शेतीची पद्धती कशा आहेत, प्रमुख पिकांच्या संदर्भात त्यांचं रँकिंगनुसार आढावा घ्या की भारतातले टॉपचे राज्य, महाराष्ट्रातले टॉपचे जिल्हे कोणते या बेसिसवर. त्याचसोबत तुम्हाला हरित क्रांतीची संकल्पना, हरित क्रांतीचे काय फायदे झाले, काय तोटे झाले, बरोबर की नाही, उत्पादकतेत काय फरक पडला, उत्पादनात काय फरक पडला, याच्याशी संबंधित हरित क्रांतीच्या नंतर वेगवेगळ्या ज्या वेगळ्या क्रांती घडून आल्या कृषी संदर्भातल्या, तर त्या क्रांतींच्या संदर्भात पण माहिती करून ठेवा. म्हणजे कोणती क्रांती कोणत्या पिकासंबंधित, कोणत्या घटकासंबंधित होती त्याबद्दल. पीक उत्पादनामध्ये भारताचा जगाशी रँकिंग पण लक्षात घ्या, जो की फॅक्च्युअल डेटा आहे, जो की करंट रिलेटेड पण तुम्हाला अभ्यासता येऊ शकतो. ठीक आहे. सो या अशा प्रकारची ही जी माहिती आहे ही तुम्हाला इथे मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे, हे लक्षात घ्या. देन त्याच्यानंतर वाहतूक दळणवळण सारखा एक इम्पॉर्टंट टॉपिक तुम्हाला करावा लागेल, ज्यामध्ये रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, एक्सप्रेसवेज, भारतमाला प्रोजेक्ट, समृद्धी प्रोजेक्ट, सुवर्ण चतुष्कोन प्रोजेक्ट, NHAI काय आहे, NHDP काय आहे, या संकल्पना काय आहेत, त्यांचं कार्य, त्यांचं स्वरूप, त्यांचं वैशिष्ट्य, त्यांची स्थापना, रेल्वे मार्गासंबंधित भारतातले विभाग कोणते, त्याचे उपविभाग कोणते, झोन कोणते, त्याचे डिव्हिजन कोणते, लोहमार्गाचे प्रकार कसे पडत असतात, त्याची लांबी, विभागाचं वैशिष्ट्य, हवाई वाहतुकीच्या संबंधित भारतातले प्रमुख एअरपोर्ट्स, त्यामधून केली जाणारी वाहतूक, जलवाहतूक, जलवाहतुकीमध्ये भारतातले प्रमुख पोर्ट्स कोणते आहेत, बंदरं कोणते कोणते आहेत. सो ह्या ओव्हरऑल डेटाला तुम्हाला अभ्यासावं लागणार आहे. खनिज संपत्ती पण करून जा. खनिज संपत्तीमध्ये सांगायचं झालं तर भारत आणि महाराष्ट्रातले साठे, त्याचं उत्पादन, त्याचं वितरण, खनिजांमध्ये तुम्हाला धातू आणि त्याचे धातुक कोणते आहेत, म्हणजे कोणत्या धातुकांपासून कोणतं खनिज मिळवलं जातं, कोणता धातू मिळवला जातो, त्या रिलेटेड तुम्हाला इन्फॉर्मेशन करावी लागेल. त्याचं उपलब्ध क्षेत्र म्हणजे भारतातले टॉपचे राज्य कोणते, महाराष्ट्रातले टॉपचे जिल्हे कोणते, कोणत्या राज्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणते प्रमुख खनिजं आढळतात, शुद्धतेनुसार त्यांचं रँकिंग काय आहे, मॅप बेसिसवर पण त्यांचं वितरण कसं आहे, भारताचा जगामध्ये कसा क्रमांक लागतो या खनिजांच्या संदर्भामध्ये, टॉपचे राज्य कोणते, टॉपचं भारतातलं राज्य कोणतं वगैरे या स्वरूपामध्ये. ठीक आहे. किंवा देशांमध्ये ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये भारताचा खनिजांच्या बाबतीत कितवा क्रमांक लागतो. सो यामध्ये काही कन्सेप्च्युअल पार्ट पण येतो आणि काही फॅक्च्युअल स्टॅटिक पार्ट पण येतो. सो त्याला जरा व्यवस्थित करून जा परीक्षे अगोदर, म्हणजे जिथे तुमच्या चुका होणार नाही याकडे थोडं गांभीर्याने लक्ष द्या. ठीक आहे. खनिजांचा उपयोग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. मग ऊर्जा संसाधनं पण येतात, मग सौर ऊर्जा, खनिज ऊर्जा वगैरे वगैरे, अणुऊर्जा, जलविद्युत. सो हे असे जे पण काही पूर्ण महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत हे तुम्हाला परीक्षेला जाण्याच्या अगोदर करूनच जावे लागणार आहेत, याचं तुम्ही विचार करा मित्रांनो. तर तुम्हाला येणाऱ्या राज्यसेवेमध्ये चांगल्यापैकी स्कोर तुमचा वाढवता येणार आहे. सो आय होप सो तुम्हाला या सर्व गोष्टी ज्या आहेत, जे काही परीक्षेला जाण्यासाठीचे जे काही मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स मला सांगता येतील, हे सर्व मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत. याला व्यवस्थित एकदा पूर्ण व्हिडिओ पुन्हा बघा. वाटलंच तर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन लिहून घ्यायची असेल तर तुम्ही लिहून घ्या आणि त्यानुसार तुम्ही टॉपिक पूर्ण करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल. ओके. सो आय होप सो या सेशनच्या मार्फत तुम्हाला बऱ्यापैकी ज्या सगळ्या गोष्टी मला सांगायच्या होत्या या सर्व गोष्टी तुम्हाला छानपैकी समजलेल्या असतील. सो ओव्हरऑल या सेशनमधून जी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे, परीक्षेला जाण्याच्या अगोदर हे सर्व टॉपिक आवर्जून करून जाणं तुम्हाला महत्त्वाचं असणार आहे. आणि अभ्यास हा थोडासा लूज पडू देऊ नका, स्लो करू नका.
परीक्षा लवकरच होणार आहे, त्यामुळे आपल्या परीक्षेसाठीची आपली दमदार तयारी असू द्या. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना हा जो एक्स्ट्रा वेळ मिळतोय यामध्ये ते मजबूत तयारी करतायत. सो तुमची तयारी तुम्ही इथे कमी करू नका. सो वेल प्रिपेअर करा, बेस्ट प्लॅनने अभ्यास चालू ठेवा, यामध्ये कोणतीही दिरंगाई करू नका. सो ऑल ऑफ यू गाइस, थँक्यू सो मच. भेटूया आपण आपल्या अशाच नेक्स्ट सेशनमध्ये. जय हिंद.